हाय स्टुडंट्स. तर आज आपण फिजिकल केमिस्ट्रीच्या नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. तर फिजिकल केमिस्ट्रीचे 6 टॉपिक्स इथं आपल्या अभ्यासक्रमासाठी आहेत. सॉलिड स्टेट, सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, केमिकल थर्मोडायनामिक्स, आयोनिक इक्विलिब्रियम, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि केमिकल कायनेटिक्स. तर याच्यामध्ये आपण केमिकल कायनेटिक्स ह्या एका आगळ्या वेगळ्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. आता ज्या स्टुडंटचा समजा अगोदरचा काही भाग झाला नसेल किंवा ऑनलाईन मध्ये जर लक्षात नाही आलं, तर हा टॉपिक सहसा करून दुसऱ्या कोणत्या टॉपिकवर डिपेंड नसल्यामुळं आपण स्पेशली या टॉपिकला सुरुवात करतोय. याचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. आता बघा, कायनेटिक्स, तुम्ही हा कायनेटिक हा शब्द कुठं ऐकलेला आहे बरं? कायनेटिक एनर्जी, गतीज ऊर्जा. म्हणजे कायनेटिक्स हा जो शब्द आहे ना, तर तो मोशनशी रिलेटेड आहे, मुवमेंटशी रिलेटेड आहे, हालचाल. ओके, किंवा त्याला आपण गती असं म्हणू शकतो. आता इथं नेमकं कशाची गती आहे? केमिकलची गती आहे. म्हणजेच नेमकं कशाची? केमिकल रिॲक्शनची मुवमेंट, केमिकल रिॲक्शनची स्पीड. आता आपल्याला माहित आहे स्पीड नेमकं कशी काढायची. समजा तुम्हाला उदाहरणार्थ गेवराईवरनं बीडला जायचे, तुम्ही 30 किलोमीटर एवढं अंतर कव्हर करताय. तर 30 किलोमीटर अंतर कव्हर करण्यासाठी लागणारा वेळ किती वेळ लागला? सपोज तुम्हाला 2 तास लागले. तर 30 किलोमीटर अंतर कव्हर करण्यासाठी 2 तास लागले, तर तुमची स्पीड किती झाली? 30/2 म्हणजे 15 किलोमीटर पर आवर ही तुमची स्पीड झाली. आता स्पीड जाणून घेण्याची तेवढी काय आवश्यकता आहे? आता आपली स्पीड ही 15 किलोमीटर पर आवर आहे. आपल्याला थोडंसं कमी वेळेत पोहोचायचे. मग ही स्पीड वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ही वाढण्याची जी स्पीड आहे ती नेमकं कशावर डिपेंड आहे? की नेमकं आपण गाडी कोणती बदलली पाहिजे? सायकलवरनं मोटरसायकल किंवा मोटरसायकलवरनं फोर व्हीलर असेल, तर ती आपण चेंज करून आपण आपली स्पीड वाढवू शकतोय का? एखादा ड्रायव्हर चांगल्या क्वालिटीचा आपण टाकू शकतोय का? ह्या सगळ्या गोष्टी त्याला मॅटर करतात. त्याच्यामुळे स्पीड माहीत होणं हे अत्यंत आवश्यक आहे. तसंच केमिकल रिॲक्शन असेल, तर केमिकल रिॲक्शनची पण स्पीड माहीत करून घेणं फार आवश्यक आहे. आता समजा काही आपल्या घरगुती रिॲक्शन पण तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल, की एखादं अन्न असेल, खाद्यपदार्थ, एखादी भाजी असेल, तर ती भाजी ही काही वेळानंतर ती स्पॉईल होते. तर ती स्पॉईल होण्याचा नेमकं रेट काय आहे? ओके, किंवा आणखी एखादं बघितलं असेल, दातामध्ये किटाणू जमा, तर ते किटाणू जमा होण्याची नेमकं स्पीड काय आहे? किंवा एखाद्या वाहनामधलं किंवा गाडीमधलं इंजिन असेल, वाहन असेल, त्याच्यामधलं जे इंधन आहे, फ्युएल आहे, तर ते ते फ्युएल किती स्पीडनं गेल्यानंतर किंवा किती अंतर कव्हर केल्यानंतर किंवा किती वेळानंतर ते बर्न होतं. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला त्या रिॲक्शनची स्पीड माहीत होणं आवश्यक आहे. जेणेकरून आपण ती स्पीड कंट्रोल करू शकतोय. अशा प्रकारचे प्रमाणामध्ये रिॲक्शन्स असतील, की ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न वाढवायचे. इथाइल अल्कोहोल सपोज तयार करायचे, त्याची एक इंडस्ट्री आहे. तर त्याचं प्रोडक्शन मॅक्झिमम होण्यासाठी त्याची रिॲक्शनची जी स्पीड आहे, तर ती स्पीड आपल्याला वाढवावी लागते. त्याच्यासाठी या स्पीडची स्टडी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता नेमकं ते स्पीड, रिॲक्शनची स्पीड नेमकं कशाला म्हणतात, ते तर आपण स्टडी तर इथं करणारच आहोत. परंतु त्या स्पीडची काय आवश्यकता आहे, हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या कायनेटिक्समध्ये, या केमिकल कायनेटिक्समध्ये फक्त एका शब्दाचा विचार जास्त करून करायचा, ते म्हणजेच काय? स्पीड. परंतु स्पेशली स्पीड हा शब्द आपण मुव्हमेंटसाठी किंवा आपण आपल्या डिस्प्लेसमेंटसाठी वापरतोय. प्रत्यक्षामध्ये रिॲक्शनच्या डिस्प्लेसमेंटसाठी जर आपल्याला शब्द वापरायचा असेल, तर स्पीडच्या ऐवजी इथं एक दुसरा शब्द आहे, ज्याला आपण रेट ऑफ रिॲक्शन असं म्हणतोय. विच इज नथिंग बट स्पीड ऑफ द रिॲक्शन, विच इज नथिंग बट व्हेलॉसिटी ऑफ द रिॲक्शन, ज्याला आपण रिॲक्शनचा वेग असं तुम्ही इथं म्हणताय. त्याच्याबद्दलच आपल्याला इथं या ठिकाणी आता स्टडी ही करायची आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर आपण या केमिकल कायनेटिक्सच्या डेफिनेशन बद्दल विचार करूया आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये येणारे जे मुद्दे आहेत, पॉइंट्स आहेत, मग त्याच्याबद्दल आपण विचार करूया. ओके, सो व्हॉट इज द केमिकल कायनेटिक्स? इट इज द ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. कोणत्या केमिस्ट्रीची ब्रँच आहे? फिजिकल केमिस्ट्री. which deals with which deals deals with स्टडी ऑफ स्टडी ऑफ बघा आता कशा कशाची स्टडी तुम्हाला इथं करायची आहे. नंबर फर्स्ट, रेट ऑफ रिॲक्शन. नंबर सेकंड, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिॲक्शन.
फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन rate of reaction. Number third number, mechanism of reaction. Mechanism of reaction. आता बघा तिन्हीचाही मिनिंग मी तुम्हाला सांगेल, फक्त तुम्हाला दिसतंय का एकदा मला चेक करू द्या. यस. तर तीन गोष्टीचे आपण इथं स्टडी करतोय. रेट ऑफ रिएक्शन, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिएक्शन अँड थर्ड इज द मेकॅनिझम ऑफ रिएक्शन. आपण वन बाय वन तिन्ही गोष्टीबद्दल थोडक्यात विचार करूया. नंतर मग ह्या पूर्ण टॉपिक मध्ये आपल्याला ही तिन्ही पॉइंट फार डिटेलमध्ये इथं स्टडी करायचे आहे. सगळ्यात फर्स्ट रेट ऑफ रिएक्शन. मगाशी मी याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं की रेट ऑफ रिएक्शन हा एक अल्टरनेटिव्ह वर्ड आहे. तो कशासाठी आहे? स्पीड ऑफ द रिएक्शन, रिएक्शनची गती, रिएक्शनचा वेग, रिएक्शनचा वेग, ज्याला आपण इथं रेट ऑफ रिएक्शन असं म्हणतायत. आता नेमकं याला कसं डिफाईन करायचं ते आपण आता लगेचच 2 मिनिटानंतर बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं रिएक्शनच्या गतीबद्दल स्टडी करणं, त्याच्यानंतर त्या रिएक्शनची गती कोणकोणत्या घटकावर, फॅक्टर्स म्हणजे घटक, जे घटक रिएक्शनच्या रेटवर, रिएक्शनच्या स्पीडवर परिणाम करतात, ज्याच्यामुळे रिएक्शनची स्पीड कमी होऊ शकते किंवा ज्याच्यामुळे रिएक्शनची स्पीड वाढू शकते. तर असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे या रिएक्शनची स्पीड कमी जास्त होते, तर तशा फॅक्टरची पण स्टडी तुम्ही ज्या ब्रँचमध्ये करतायत त्याला तुम्ही केमिकल कायनेटिक्स असं म्हणताय. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजेच काय? मेकॅनिझम ऑफ रिएक्शन. आता हा एक थोडासा वेगळा भाग झाला. आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जो मेकॅनिझम बघतोय तो थोडासा वेगळ्या अँगलने बघतोय. तिथं थोडा अँगल वेगळा आहे. कारण कुठची रिएक्शन होत असताना रिएक्शन मॉलिक्यूल ही कोलाइड्स होतात. मग ते कोलाइड्स होत असताना नेमकं त्याला एनर्जी किती लागू शकते, दुसरी गोष्ट त्यांचं ओरिएंटेशन कसं असलं पाहिजे, त्यांची जॉमेट्री कशी असली पाहिजे, जेणेकरून त्यांचं कोलिजन सक्सेसफुल होईल आणि रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्ट मध्ये होईल. या सगळ्या पार्टचा विचार करणं यालाच आपण त्या रिएक्शनचा मेकॅनिझम असं तुम्ही इथं म्हणताय. ओके. तर ह्या तीन घटकाची स्टडी आपल्याला ज्या ब्रँच मध्ये करायची असते तर त्या ब्रँचला स्पेशली आपण केमिकल कायनेटिक्स असं तुम्ही इथं म्हणताय. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त विचार हा कशाभोवती इथं फिरतोय? रेट ऑफ रिएक्शन, स्पीड ऑफ द रिएक्शन, वेलॉसिटी ऑफ रिएक्शन, रिएक्शनची गती, किती स्पीडनं रिएक्शन होते, किती लवकर ती रिएक्शन होते, कोणत्या वेगाने, किती टायमिंग मध्ये त्या रिएक्शन मध्ये बदल घडून येतो, तर त्यालाच आपण इथं रेट ऑफ रिएक्शन म्हणतायत. आणि याची स्टडी करणं याला आपण केमिकल कायनेटिक्स असं म्हणतायत. तर ही याची डेफिनेशन झाली अँड दॅट इज द इंट्रोडक्शन ऑफ दिस केमिकल कायनेटिक्स. रिएक्शनच्या स्पीडची जी स्टडी आहे तर ती स्टडी करणं यालाच आपण केमिकल कायनेटिक्स असं म्हणतायत. नेमकं ह्या स्पीडची गरज का लागते त्याच्याबद्दल देखील आपण आता विचार केला. कारण स्पेशली इंडस्ट्रीजमध्ये आजकाल प्रत्येकांना गडबड झालेली आहे. आपल्याला देखील एखादा प्रोडक्ट किंवा एखादा कंपाऊंड जर तयार करायचा असेल तर तो जास्तीत जास्त तयार झाला पाहिजे. ह्याच्यासाठी त्याची स्पीड वाढणं फार आवश्यक. तर मग ती स्पीड कशा प्रकारे वाढू शकते? अगोदर पहिली गोष्ट याची स्पीड आहे किती हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. नंतर त्याची स्पीड आपण कसं वाढवणार हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजेच काय की नेमकं चाललंय काय, आपण जे रिएक्टंट ऍड करतोय तर त्यांच्यामध्ये कशा प्रकारे कोलिजन होतंय, ओरिएंटेशन कसं आहे, जॉमेट्री कशी आहे हे देखील आपल्याला कळायला पाहिजे. तर याच्यासाठी याची स्टडी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर आता पटापट तुम्ही डेफिनेशनचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय. आता आपल्याला पहिल्या पार्टकडे वळायचे ज्याला आपण म्हणताय रेट ऑफ रिएक्शन. चला मग मी पण इथं स्क्रीनशॉट काढतोय, तुम्हाला पण याचा स्क्रीनशॉट काढायचा. ओके. तर मी आता हे कट करतोय. आता आपण पहिल्या फॅक्टरकडे वळूया ज्याला आपण काय बोलताय? रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन. ऑफकोर्स याला आपण स्पीड ऑफ रिएक्शन असं पण म्हणतो. आता नेमकं स्पीड आपण कशी काढतायत बरं? स्पीड, वेग आपण कसं काढताय? स्पीड म्हणजेच काय? काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ऍक्च्युली दोन्ही फॅक्टर बदलणाऱ्याच आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन डिस्टन्स, ज्याला आपण विस्थापन असं म्हणताय. एक पार्टिकल एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट कडे गेला. सपोज त्याने 10 मीटर एवढा अंतर कव्हर केलंय आणि एवढा अंतर कव्हर करण्यासाठी त्याला 5 सेकंड एवढा टाइम लागलेला आहे. 5 सेकंड. तर त्याची स्पीड किती झाली मला सांगा?
10 डिस्प्लेसमेंट, 5 हे झालं, हा झाला टाइम. ऍक्च्युली हा पण चेंज इन टाइम आहे आणि हे पण चेंज इन डिस्टन्स आहे. चेंज इन टाइम, टाइमच्या अगोदर आपण कधी चेंज हा शब्द जास्त करून लिहित नाही, पण टाइम हा शब्द कुठेही आला तर तो चेंजच असतो, कारण वेळ ही कोणासाठी आणि कुठेही थांबलेली नाही. हा वेळ ही वेळ बदलणारीच आहे. 5 सेकंद झाले म्हणजे अगोदर 0 सेकंद होते, नंतर 5 सेकंद, अशा प्रकारचा मीटर इथं बदललेला आहे. तर 10/5 म्हणजेच किती आलं बरं? 5 दुनी 10, 2/1, याला म्हणायचं 2 मीटर पर सेकंड. तर एका सेकंदाला तो पार्टिकल 2 मीटर एवढा अंतर कव्हर करतो, ही त्याची स्पीड झाली. आता कुठची एखादी रिॲक्शन होत असताना, रिॲक्शन मध्ये कसं आहे बघा, हा आहे ए म्हणजे रिॲक्टंट आणि हा आहे बी म्हणजे प्रॉडक्ट. रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे? प्रॉडक्ट मध्ये झालेलं आहे. आता बघा इथं नेमकं स्पीड आपण कसं सांगू शकतोय? आता समजा रिॲक्टंटचं सुरुवातीला प्रमाण तुम्ही 100 घेतलेलं आहे, अगदी स्टार्टिंगला, म्हणजे जेव्हा टाइम किती होता? 0. टाइम t इज इक्वल टू 0 याचा अर्थ काय? इनिशियली, सुरुवातीला. ओके, तर सुरुवातीला टाइमची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. तेव्हा रिॲक्टंटचा अमाऊंट हे 100 आहे. 100. आता हे 100 आपण कशामध्ये बोलू शकतो? 100 मोल्स म्हणा, 100 मोलार म्हणा, हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याचा अमाऊंट आहे. तेव्हा प्रोडक्टचा मात्र जन्मही झाला नाही, कारण आता सुरुवात होत आहे रिॲक्शन. आता समजा 5 सेकंद एवढा वेळ झालेला आहे. आफ्टर 5 सेकंड हा जो रिॲक्टंट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन सपोज 100चं 90 झालं. याचा अर्थ काय झाला बरं? 10ने त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे. जसा जसा टाइम वाढत जाईल तसं तसं रिॲक्टंटचं प्रमाण हे कमी 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 होत जातं. जेवढ्याने रिॲक्टंट कमी झालेला आहे तेवढ्यानेच प्रोडक्टचं प्रमाण हे वाढत 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 जातं. जेवढ्याने रिॲक्टंट कमी झालाय तेवढ्यानेच प्रोडक्ट वाढतो. आता मला सांगा, इतर रिॲक्टंटचं प्रमाण कितीने कमी झाले? 10ने. तर प्रोडक्टचंही प्रमाण 10नेच वाढलेलं असेल, म्हणजे हे 100चं 90 तर हे 0चं 10. त्याच्यानंतर समजा टाइम झालेला आहे पुढे 15 सेकंड, तर तेव्हा तेवढ्या वेळेमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन 90चं सपोज 75 झालेला आहे. तर हा किती होईल बरं? 10चा 25 असं आपण इथं सांगू शकतोय. आता ही जी स्पीड आहे ना, रिॲक्शनची स्पीड, ही कमी जास्त होऊ शकते, की बाबा 5 सेकंदापर्यंत स्पीड एवढी होती, नंतर 15 सेकंदापर्यंत स्पीड एवढी झाली. इथं देखील तेच होऊ शकतं. ओके, असं नाही की तुमची स्पीड ही कॉन्स्टंट राहील. अगदी गेवराईवरनं बीडला जाईपर्यंत तुमची स्पीड ही 15 किलोमीटर पर आवरच राहील असं नाही. स्पीड कुठं कमी होईल, कुठं जास्त होईल, कुठं कमी होईल, कुठं जास्त होईल. इथं पण तेच होत आहे. 90चं 75 हे किती सेकंदामध्ये झालंय? 15 सेकंदामध्ये. आता तुम्हाला जर 5 सेकंदापर्यंतची स्पीड जर सांगा म्हटलं, तर तुम्ही स्पीड कशी सांगू शकताय? 10ने याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय, म्हणजेच बदललेलं कॉन्सन्ट्रेशन. कमी झालेलं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती? 10. आणि त्याच्यासाठी टाइम किती लागलाय? 5. तर म्हणजेच याचा अर्थ त्या रिॲक्शनची स्पीड आता किती झाली? 10/5. 5 सेकंदामध्ये 10ने कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय, म्हणजे याचा अर्थ 5 दुनी 10, 2 मोलार पर सेकंड. अशा प्रकारे आपण त्या रिॲक्शनची स्पीड सांगू शकतोय. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे 10ने कमी झालंय आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे 10ने वाढलेलं आहे. अशा पद्धतीने आपण रिॲक्शनची स्पीड सांगू शकताय. म्हणजेच बघा, याच्यावरनं जर आपल्याला याला डिफाईन करायचं असेल तर आपण अशा प्रकारे डिफाईन करू शकताय की दी rate of decrease in concentration. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्रमाण. ते प्रमाण तुम्ही वेगवेगळ्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस करू शकताय, ते तुम्ही सोल्युशन मध्ये बघितलेलं आहे. द रेट ऑफ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर ऑर किंवा किंवा याला ऑर हा तुम्ही शब्द का वापरताय? कारण जेवढ्याने रिॲक्टंटचं प्रमाण कमी होणार आहे तेवढ्यानेच प्रोडक्टचं प्रमाण देखील वाढणार आहे. ऑर इन द रेट ऑफ रेट म्हणजे दर. हा दर कधी येतो बघा? जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी चेंज होतो, त्या दोन चेंजचा रेशिओ त्याला आपण रेट म्हणताय, दर असं म्हणताय. ओके, द रेट ऑफ increase in concentration increase in concentration of of product in unit time in unit time. आता या युनिट टाइमचा अर्थ मी तुम्हाला सांगेल. कॉल्ड ॲज, याला आपण बोलताय रेट ऑफ
काय रिॲक्शन, याला तुम्ही म्हणताय रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे कसं बघा, आता या ठिकाणी आपण रेट ऑफ रिॲक्शनला मॅथमॅटिकली अशा पद्धतीने डिफाईन करतो. ओके, रेट ऑफ रिॲक्शन याला तुम्ही स्मॉल आर या सिम्बॉलने पण दाखवू शकताय. म्हणजे पहा, याला तुम्ही कसं डिफाईन करणार, युनिट टाइम याचा अर्थ काय बघा. आता इथं कसं होतं, 10ने कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय 5 सेकंदामध्ये, पण आपल्याला 5 सेकंदामध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला 1 सेकंदामध्ये इंटरेस्ट आहे. 1 सेकंदात या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कितीने कमी झालेलं आहे. तर मग आपल्याला याला भाग द्यावा लागेल. 5 1 5, 5 2 10, म्हणजे 2/1 आलेला आहे. ऍक्च्युली आपण सांगताना फक्त 2च सांगतोय, पण याला डिनॉमिनेटरला 1 आहे. याचा अर्थ असा होतो 2 मोलार इन 1 सेकंड. डिवाइड मध्ये 1 सेकंड आहे, तर ह्या 1 सेकंडला आपण युनिट टाइम असं बोलतो. मग ते 1 सेकंड असेल, 1 मिनिट असेल, 1 आवर असेल, 1 डे असेल, 1 वीक असेल, 1 मंथ असेल, 1 इयर असेल, व्हॉट एव्हर इट मे. तुम्ही किती पण घेऊ शकताय, पण टाइम मात्र युनिट पाहिजे, डिनॉमिनेटरला युनिट पाहिजे. आता सहसा करून आपण व्हेकल्स मध्ये जे स्पीड मेजर करतायत तर ती पर आवर मध्ये असते. 1 तासाला 80 किलोमीटर पर आवर, याचा अर्थ 1 तासाला ती व्हेकल 80 किलोमीटर एवढं अंतर कव्हर करते. तसं इथं आहे, आपण सेकंड किंवा मिनिट किंवा आवर कशामध्ये पण त्याला एक्सप्रेस करता येतं. आपल्याला परवडणारा युनिट किंवा स्टँडर्ड युनिट हे सेकंड आहे जनरली कॅल्क्युलेशनसाठी. आपण व्हेकलमध्ये जरी किलोमीटर पर आवर हे घेत असाल तरी पण जेव्हा डायरेक्ट कॅल्क्युलेशनची वेळ येते ऑन पेपर, जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत, तेव्हा तुम्हाला तिथली स्पीड पण मीटर पर सेकंड मध्येच घ्यावी लागते. ओके, तसं इथं पण मोलार पर सेकंड मध्ये तुम्हाला आणायचं. आता इथं मोलार असेल, नॉर्मल असेल, पर्सेंटेज मध्ये असेल किंवा आणखीन कशामध्ये पण हे कॉन्सन्ट्रेशन असू शकतं. पण इथं पण स्टँडर्ड वे मध्ये आपण मोल्स पर लिटर म्हणजे मोलार असं घेतो. ओके, तर त्याच्यामुळं इन युनिट टाइम, एकक वेळेमध्ये, तेवढ्या एकक वेळेमध्ये रिॲक्टंटचं कमी झालेलं कॉन्सन्ट्रेशन किंवा प्रॉडक्टचं वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन, तर त्याला आपण काय बोलतायत, रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे बघा, याला आपण डिफाईन कसं करणार, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बरं अपॉन टाइम डिवायडेड बाय काय, टाइम. किंवा एकदा मी स्क्रीन मध्ये बघतो, दिसतंय का ते, ओके. किंवा आपण इथं बोलू शकताय इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय बरं, प्रॉडक्ट अपॉन डिवायडेड बाय टाइम. ओके, टाइम 5 सेकंद असो, 10 सेकंद असो, 15 सेकंद असो, 20 असो, किती पण असो, त्याने वरच्याला जर भाग दिला तर मग टाइम हा युनिट झाला. ओके, तर त्याच्यामुळं डिवायडेड बाय टाइम, बदललेलं कॉन्सन्ट्रेशन भागिले टाइम, म्हणजे याला आपण अल्टिमेटली एकत्रितरित्या असं लिहू शकताय, दॅट विल इक्वल्स टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टाइम. तर याला आपण फायनली काय म्हणणार आहात, त्याला तुम्ही शेवटी इथं काय म्हणताय, रेट ऑफ रिॲक्शन असं म्हणताय. त्याच्यामुळे जसं तुम्ही व्हेलॉसिटी म्हणजेच काय, चेंज इन डिस्टन्स अपॉन टाइम, तसं रेट ऑफ रिॲक्शन, व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन, स्पीड ऑफ रिॲक्शन म्हणजेच काय, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, बदललेलं कॉन्सन्ट्रेशन भागिले काय, टाइम. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जसा जसा टाइम वाढत जाणार आहे, ओके, टाइमची किंमत जसशी वाढत जाणार आहे, तसं तसं रिॲक्शनचा रेट हा कमी 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 होत जातो. हा मुद्दा तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा, बिकॉज रेट ऑफ रिॲक्शन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टाइम. रेट ऑफ रिॲक्शन हा टाइमला कसा आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे रिॲक्शन घडत आहे ना, आपण काहीच करत नाही, तर मग अशा वेळेस हळूहळू त्याची स्पीड ही काय होत राहणार, कमी कमी होत राहणार. हा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा. तर लक्षात आलं सगळ्यांच्या. तर रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे नेमकं काय, बदलणारं कॉन्सन्ट्रेशन भागिले टाइम. म्हणजे बघा, मी हा वरचा मॅटर कट करतोय, तसा तो रफ भाग होता. आता आपण फायनली या ROR ला कसं एक्सप्रेस करू शकतायत बघा, रेट ऑफ रिॲक्शनला. म्हणजे दॅट इज मॅथमॅटिकली इट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ काय बरं, रिॲक्शन इक्वल्स टू, आता इथं बघा, याला आपण अशा प्रकारे डिफाईन करताय, dx by dt, where dx means what, change in concentration, बदललेलं कॉन्सन्ट्रेशन, डिवायडेड बाय dt म्हणजे टाइम. ऍक्च्युअली तो पण आहे चेंज इन टाइम, बदललेला वेळ.
पण वेळ ही नेहमी बदलणारीच असते, त्याच्यामुळे त्याच्या अगोदर बदललेला हा शब्द वापरण्याची गरज नाही. तर मग बघा, dx बाय dt याला आपण या ठिकाणी रिॲक्शनचा काय बोलताय, रेट असं म्हणताय. समजलं का सगळ्यांना? आता इथं बघा, बदल असो किंवा फिक्स तेवढी व्हॅल्यू असो, आपण त्याचं युनिट मात्र या ठिकाणी सांगू शकताय. कॉन्सन्ट्रेशन ही नेहमी आपण कशामध्ये एक्सप्रेस करताय, मोल पर लिटर, म्हणजे मोल इंटू लिटर रेस टू -1 आणि डिवाइडेड बाय टाइम हा आपण इथं सेकंड मध्ये एक्सप्रेस करणार आहात. त्याच्यामुळे रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट हे नेहमी काय असणार आहे, मोल पर लिटर पर सेकंड, म्हणजेच मोल रेस टू 1, एल रेस टू -1 अँड सेकंड रेस टू -1. हे कशाचं युनिट झालं, या रेट ऑफ रिॲक्शनचं. तर हे फक्त या रेट ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन आहे. आता हे जे रेट ऑफ रिॲक्शन आहे, तर त्याचे पण पुढे काही प्रकार पडतात, त्याच्याबद्दल इथं आपल्याला स्टडी करायची. पण थोडक्यात एक सिंगल लाईन, रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे बदललेलं कॉन्सन्ट्रेशन भागिले टाइम. तुम्हाला जर म्हटलं की बाबा 15 मिनिटामध्ये जर त्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जर समजा 60 ने कमी झालं, तर त्या रिॲक्शनची स्पीड किती, तर तुम्ही सांगणार 4. ही त्या रिॲक्शनची स्पीड झाली, त्या रिॲक्शनचा रेट झाला. कारण चेंज इन कॉन्सन्ट्रेशन 60 आणि डिवाइडेड बाय टाइम किती आहे, 15. तर समजा 60 मोलार असेल, तर मोलार पर मिनिट हा त्या रिॲक्शनचा रेट झाला, रेट ऑफ रिॲक्शन. तर डेफिनेशन समजली का सर्वांना? बघा इकडे, ही फक्त आपण डेफिनेशन बघितलेली आहे. आणखीन आपल्याला बऱ्याच गोष्टी याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये स्टडी करायच्या आहेत. सध्या फक्त आपण विचार कशाबद्दल केलेला आहे, डेफिनेशन बद्दल. आता आपण ह्या रेट ऑफ रिॲक्शनच्या टाइप्स कडे वळणार आहोत, पण त्याच्या अगोदर तुम्हाला फटाफट याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. अगोदर हा खालचा भाग आहे, नंतर हा वरचा भाग आहे, एवढं लक्षात ठेवा. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. हा, ज्यांना थोडस क्लिअर दिसत नसेल, तर कदाचित नेटवर्कचा प्रॉब्लेम असावा. आपलं नेटवर्क चेक करा, किंवा तुम्हाला याची रेकॉर्डिंग पण नंतर बघता येईल. ओके, आता स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर तुम्हाला हा स्क्रीनशॉट पण पाठवला जाणार आहे. हा, दिसत आहे? ओके, झालं. तर रेट ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन समजली का? ज्यांना आता क्लिअर दिसत नसेल किंवा दिसलं नसेल, तर त्यांनी नंतर रेकॉर्डिंग ही बघून घ्यायची आहे. ओके, आता आपण पुढे वळूया या रिॲक्शनच्या स्पीडचे प्रकार. ओके, टाइप्स ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. टाइप्स ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. आता बघा इथं, तसे रिॲक्शनचे ऍक्च्युअली 3 प्रकार असतात. एक म्हणजे व्हेरी फास्ट रिॲक्शन. काही रिॲक्शन एकदम फास्ट होतात, म्हणजे काही क्षणामध्ये कंप्लीट होऊन जातात. एक्झाम्पल आयोनिक रिॲक्शन. आपण कुठल्याही आयोनिक रिॲक्शन घेतल्या, समजा सोडियम क्लोराईड सिल्वर नायट्रेट यांच्यात जर रिॲक्शन केली, आयॉन्स ऑलरेडी रेडी राहतात, ते एवढ्या फास्ट मध्ये रिॲक्ट होतात की काही सेकंदामध्ये, म्हणजे 10⁻⁵ टू 10⁻⁻10 एवढ्या कमी वेळात त्या रिॲक्शन पूर्ण होऊ शकतात. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या रिॲक्शनचा रेट पण काढणं हे पॉसिबल नाही. काही रिॲक्शन एकदम स्लो राहतात, समजा फॉर एक्झाम्पल रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंड गंज. आता आयर्नचा कॉन्टॅक्ट जर वॉटर सोबत आला किंवा मॉइश्चर सोबत आला, इम्प्युअर्ड गॅसेस सोबत आला, तर ते लोखंड गंजतं, ते आयर्न रस्ट होतं. मग आता जर समजा आपण त्या आयर्नवर काही पाणी टाकलं, तर ते लगेच गंजत नाही, त्याला खूप वेळ लागतो. जवळजवळ 2 ते 3 महिन्याचा कालावधी त्याला लागतो. मग अशा पण रिॲक्शनची स्पीड आपल्याला इथं काढता येणार नाही. तर या पण रिॲक्शन ह्या केमिकल कायनेटिक्सच्या अंडर स्टडी होतात. मग केमिकल कायनेटिक्सच्या अंडर कोणत्या रिॲक्शन स्टडी होतात, तर त्या रिॲक्शन्सला म्हणतात मॉडरेट टाइप ऑफ रिॲक्शन, विच आर नायदर व्हेरी फास्ट नॉर व्हेरी स्लो. ज्या एकदम फास्ट पण नसतात, एकदम स्लो पण नसतात. तर मग अशा प्रकारच्या रिॲक्शन्सला आपण इथं बोलतायत
मॉडरेट काइंड ऑफ रिएक्शन विच कॅन स्टडी अंडर द केमिकल कायनेटिक्स. त्यामुळे इथून पुढे आपल्याला विचार करायचा त्या सगळ्या मॉडरेट टाइप ऑफ रिएक्शन. अँड जनरली ऑर्गॅनिक रिएक्शन्स आर द मॉडरेट टाइप ऑफ रिएक्शन. त्या रिएक्शन एकदम फास्ट पण नसतात किंवा एकदम स्लो देखील नसतात. अगदी मॉडरेट 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 या वेनं त्या रिएक्शन फ्लो होत राहतात, कम्प्लीट होत राहतात. तर मग तशा प्रकारच्या रिएक्शन्स आपण इथं या केमिकल कायनेटिक्स मध्ये स्टडी करताय. तर मग आता त्या रिएक्शनच्या रेट बद्दल आपल्याला इथं स्टडी करायची. पण त्याच्या अगोदर आपण इथं त्याचे टाइप्स या ठिकाणी अगोदर बघणार आहात. टाइप्स ऑफ रेट ऑफ रिएक्शन. तर मग बघा, या रेट ऑफ रिएक्शनचे दोन प्रकार आहेत. म्हणजे दोन प्रकार कशावरून आहेत तर ऑफकोर्स टाइमवरूनच आहेत की किती टाइम. नंबर फर्स्ट इज कॉल्ड ॲज instantaneous rate of reaction. Instantaneous rate of reaction. आणि दुसरा आहे ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. आता अगोदर आपण विचार करूया इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. तुम्हाला इन्स्टंटेनियसचा अर्थ माहित असेल, माहिती आहे का सर्वांना? इन्स्टंटेनियसली असा आपण शब्द वापरतो, त्याचा अर्थ होतो ताबडतोब, एकदम फास्ट, अगदी वेगाने, जलद गती. त्याला आपण म्हणतायत इन्स्टंटेनियस. तसं इथं आहे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. म्हणजे इथे तुम्हाला जो वेळ कन्सिडर करायचा आहे ना, तो फार शॉर्ट कन्सिडर करायचा. एकदम शॉर्ट, एकदम कमी वेळेमध्ये एखाद्या रिएक्टंटचं किंवा एखाद्या प्रोडक्टचं बदललेलं कॉन्सन्ट्रेशन. आता इथं बघा नेमकं कसं आहे. सपोज एखादी रिएक्शन आपण इथं कन्सिडर करतो, स्मॉल ए कॅपिटल ए प्लस स्मॉल बी कॅपिटल बी. इट गिव्स स्मॉल सी कॅपिटल सी प्लस स्मॉल डी कॅपिटल. असं तुम्ही इथं या ठिकाणी घेऊ शकता. आता इथं बघा या ठिकाणी कसं आहे, हे जे रिएक्टंट्स आहेत ना, रिएक्टंट्स यांचं कॉन्सन्ट्रेशन ऑब्व्हियसली कमी कमी होत जातं. आणि हे जे प्रोडक्ट आहेत ना, प्रोडक्ट जसं टाइम वाढत जाईल तसं तसं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जातं. आता इथं आपल्याकडे काही स्पेसिफिक वर्ड्स असतील. ते वर्ड्स म्हणजे कोणतं? डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट असं आपण म्हणू शकताय, किंवा डिसअपिअरन्स ऑफ रिएक्टंट असं आपण म्हणू शकताय, किंवा कंजप्शन ऑफ रिएक्टंट असं पण आपण म्हणू शकताय. तिन्हीचा अर्थ तोच होतो की ते कमी 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 व्हायला लागलेले आहेत. आणि इकडे मात्र काय बोलणार तुम्ही? इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट, किंवा अपिअरन्स ऑफ प्रोडक्ट, किंवा फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट असं तुम्ही इथं म्हणू शकताय. आता बघा इथं कसं आहे, समजा आपण असं लिहिलं, सपोज डीए बाय डी. ओके, आता इथं डीए बाय डी याचा अर्थ असा होतो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रेस्पेक्ट टू टाइम. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रेस्पेक्ट टू टाइम असा याचा अर्थ होतो. परंतु जर आपण इथं मायनस असा शब्द टाकला तर याचा अर्थ असा होतो डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रेस्पेक्ट टू टाइम. आता एचं कॉन्सन्ट्रेशन ऑब्व्हियसली कमीच होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं मायनस हा शब्द वापरावा लागतो. जर तुम्ही इथं मायनस वापरला तर इकडं मायनस वापरण्याची गरज तुम्हाला पडत नाही. समजा या मायनस डीए बाय डी ची व्हॅल्यू 4 असेल तर याचा अर्थ असा होतो एचं कॉन्सन्ट्रेशन एका सेकंदाला 4 ने कमी होतं. म्हणजेच याचा अर्थ असा होतो रेट ऑफ कंजम्पशन ऑफ ए, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए असा. रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए. कळालंय का सगळ्यांना? तर हा अशा प्रकारचा भाग आहे. तर हा जो ए आहे तर त्याचं कमी होणारं कॉन्सन्ट्रेशन. याच प्रकारे जर समजा आपण बी बदल लिहिलं मायनस डीबी अपॉन डी, तर याची मिनिंग तुम्ही लिहू शकताय, त्याला तुम्ही काय म्हणणार? रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ बी असं तुम्ही त्याला म्हणू शकताय. आता मी जर समजा सी बदल लिहिलं डीसी बाय डी, याचे दोन अर्थ होतात. एकतर एक चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी, किंवा फिक्स जर इथं प्लसचं साइन आहे कन्फर्म झालं तर आपण याला म्हणू शकताय की रेट ऑफ इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी. इथं मायनस नाही, याचा अर्थ इथं काय आहे? प्लस आहे. आणि प्लस आहे याचा अर्थ त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होत आहे? वाढत आहे. डी म्हणजे चेंज सांगतोय, बदल होतोय. मग त्या बदलाच्या अगोदर जर मायनस असेल तर तो बदल कमीचा आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्या बदलाच्या अगोदर काहीच साईन नाही, याचा अर्थ तिथं प्लसचं साईन आहे, म्हणजे तो बदल वाढत आहे. ओके, आणि जर ह्या डी ची व्हॅल्यू जर इकडे 0 आली त्याचा अर्थ ते बदलतच नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि व्हॅल्यू 0 कधी येते? जेव्हा हा कॉन्स्टंट असतो. त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह मध्ये पण आपण बोलतायत की कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0 येतो, कारण त्याची किंमतच बदलत नाही.
परंतु जर त्याची किंमत बदलणारी असेल तर मग मात्र त्याची व्हॅल्यू 0 येत नाही, काही ना काहीतरी बदल तिथं असणार आहे. प्लस असेल तर इन्क्रीज. मग याला तुम्ही रीड कसं करणार आता कायनेटिक्सच्या भाषेमध्ये? रेट ऑफ अपीरन्स ऑफ ए किंवा रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ ए नाही तर काय आहे? सी आहे. फॉर्मेशन ऑफ सी. इतर रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए असं तुम्ही म्हणू शकताय. हा कोण झाला? रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ बी. आता इकडं फायनली तुम्ही जर याला असं लिहिलं डी अपॉन डी टी, याचा अर्थ काय होऊ शकतो मला सांगा? रेट ऑफ कमॉन रेट ऑफ काय? फॉर्मेशन ऑफ डी. कम्प्लीट जेवढा डी आहे तर तेवढ्या डीचं काय होतं? फॉर्मेशन होतं. ओके, तर अशा प्रकारे आपण इथं याला रीड आउट इथं करू शकता. आता याच्यानंतर आपल्याला याला डिफाईन करायचे, पण डिफाईन करण्याच्या अगोदर हा पॉइंट इथं आपण बघितलेला आहे. आता इथं आणखीन एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. या येचं प्रमाण ओके, एच्या एका मोलचं प्रमाण जेवढ्याने कमी होतं ना तेवढ्यानेच बीच्या एका मोलचं प्रमाण कमी. ओके, आणि तेवढ्यानेच सीच्या एका मोलचं प्रमाण वाढतं आणि तेवढ्यानेच डीच्या पण एका मोलचं प्रमाण वाढतं. म्हणजेच नेमकं घडतंय काय की रिॲक्शनची तुम्हाला स्पीड काढायची, तर ती स्पीड काढत असताना ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन ह्याचं प्रमाण जर 4ने कमी केलं तर याचं पण तुम्हाला 4नेच कमी करावं लागेल आणि याचं तुम्हाला 4ने वाढवावं लागेल, याचं पण कितीने वाढवावं लागेल? 4ने. तर तेव्हा त्या ठिकाणी ती रिॲक्शन प्रोसीड होते, पुढे काय होते? कंटिन्यू होते. तर हा एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी इथं लक्षात ठेवायचा. आता बघा याच्यावरनं आपण याला डिफाईन कसं करताय? अगोदर आपण याची डेफिनेशन लिहूया, नंतर मग त्याला आपण मॅथमॅटिकली एक्सप्रेस करणार आहोत. बघा आता द रेट ऑफ decrease in concentration of any one of the reactant. सगळ्याच रिएक्टंटची गरज नाही. any one of the reactant or increase in concentration of any one of the product in a, आता पुढचा शब्द महत्वाचा आहे, in a very short interval of time is called as instantaneous rate of reaction. instantaneous शॉर्ट मध्ये मी इथं लिहितोय ROR, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन असं तुम्ही त्याला इथं म्हणतायत. बघा पूर्णपणे स्क्रीनवर आलेला आहे, डेफिनेशन सर्वांना दिसतच असेल. ओके, तर याला आपण इन्स्टंटेनियस रेट म्हणतायत. शॉर्ट म्हणजे एकदम कमी वेळ तुम्हाला इथं घ्यावा लागतो. आता एका रिॲक्टिंग सबस्टन्सचं, आता इथं -dA/dt म्हणजे पूर्णपणे येच, मग त्याच्या जर एका मोलचं जर काढायचं असेल, तुमच्या समोर ए मोलचा आहे, समजा तुम्हाला जर म्हटलं 5 रजिस्टरची किंमत 60 रुपये आहे आणि मला एका रजिस्टरची किंमत सांगा, तर तुम्ही लगेच काय करणार? त्याला 5 ने डिवाइड करणार. त्याला जर 5 ने डिवाइड केलं तर 60 भागिले 5 म्हणजे किती येतंय? 12. तर ती झाली त्या एका रजिस्टरची किंमत. ओके, तर हा अशा प्रकारचा पॉइंट आहे. म्हणजे इथं पण तुम्हाला तशा प्रकारे जर एकाची किंमत जर काढायची असेल तर मग तुम्ही सरळ इन्स्टंटेनियस ROR इक्वल्स टू, आता बघा याला तुम्ही लिमिटच्या लँग्वेज मध्ये पण लिहू शकताय. थोडंसं मी याला वरती सरकवतोय. यस, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल्स टू, आता इथं बघा कसं आहे, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. डेल्टा टी टेन्स टू 0 त्याचा अर्थ काय होतो की टाइम हा अगदी आणि अगदी आणि अगदी कमी आहे. ओके, आणि इकडे येणार मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा टी. ओके, हा झाला पूर्ण ओव्हरऑल ए चा रेट. परंतु याला मात्र तुम्हाला जर एका मोलचं जर काढायचं असेल तर ए न डिवाइड करावं लागेल, स्मॉल ए न, त्याच्या मोल्स नाही. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं 5 रजिस्टरची किंमत 60 रुपये, तुम्हाला स्पेसिफिकली एका रजिस्टरची किंमत सांगायची, तर मग आपण कसं सांगू शकताय बरं? 5 ची किंमत 60 तर एकाची किंमत किती? 60 भागिले 5. तसं पूर्णपणे ए ची किंमत डेल्टा टी. डेल्टा का घेताय तुम्ही? कारण एकदम वेळ कमी आहे,
बदलणारं कॉन्सन्ट्रेशन देखील कमी आहे असा त्याचा अर्थ होतो. मग इथं पण तोच आहे. डेल्टा ए बाय डेल्टा टी हे मायनस का घेतले कळालंय का तुम्हाला? टाइम पुढे चाललाय पण कॉन्सन्ट्रेशन मागं चाललंय, कमी व्हायला लागलंय. अशा प्रकारे त्या मायनसचा अर्थ होतो. आणि स्मॉल ए न का डिवाइड केलं त्याचं कारण कळालंय तुम्हाला? कारण तुम्हाला एका मोलचं सांगायचे. ओके, आता हे झालं लिमिटच्या लँग्वेज मधलं. मी हे लिमिटची लँग्वेज कट करतो कारण थोडी समजायला थोडीशी आपल्याला हार्ड जाऊ शकते. आपण त्याला डेरिव्हेटिव्हच्या लँग्वेज मध्ये लिहू शकता, -1 बाय ए डी ए बाय डी. आता ह्या ए न डिव्हाइड काय केलं त्याचं कारण कळालंय का सगळ्यांना? आपल्याला एका मोल साठी त्याची किंमत पाहिजे. किती मोल साठी? एका मोल साठी. त्याच्यामुळे तुम्ही इथं ए न काय केलेलं आहे? डिवाइड केलेलं आहे. इक्वल्स -1 बाय बी डीबी बाय डी डीबी बाय डीटी. बी न का डिवाइड केलं कळालं? कारण आपल्याला 1 मोल बी चं पाहिजे. डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ 1 मोल ऑफ बी. त्याच्यानंतर +1 बाय सी डीसी बाय डीटी. याला काय म्हणायचं? इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ 1 मोल ऑफ सी इक्वल टू +1 बाय बी डीबी बाय डीटी. हे हा डी वेगळा, हा डी म्हणजे कोइफिशियंट. याला म्हणायचं इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ 1 मोल ऑफ डी. ओके, त्या कॅपिटल डी च्या एका मोलचं इन्क्रीज झालेलं कॉन्सन्ट्रेशन. तर म्हणजेच इथं तेच आहे इन्स्टंटेनियस रेट म्हणजे ऍक्च्युअली. परंतु इथं कसं आहे, जेव्हा नंबर ऑफ रिएक्टंट किंवा नंबर ऑफ प्रोडक्ट्स असतील तर तेव्हा त्याचा जर ओव्हरऑल इन्स्टंटेनियस रेट जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला 1 मोल साठी काढावा लागेल. समजतंय का सर्वांना? याच्यावर आधारित पुढे भरपूर एक्झाम्पल आहेत, आपण प्रॉब्लेम्स पण बघणार आहोत. पण इन्स्टंटेनियस रेटचा मीनिंग तुमच्या लक्षात आलाय का? 1 मिनिटात बघून घ्या. कशाला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस रेट? की युनिट टाइम मध्ये, एकक वेळेमध्ये एखाद्या रिएक्टंटचं कमी झालेलं कॉन्सन्ट्रेशन किंवा एखाद्या प्रोडक्टचं वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन. ओके, तर हे असं आहे. समजतंय सर्वांना? कळालंय का इन्स्टंटेनियस रेट? बघा, समजलंय का? पहा. यस, व्हेरी गुड. यस, तर याला आपण इन्स्टंटेनियस रेट असं म्हणतो. झालं, याच्यावर आपण एक्झाम्पल्स तर नंतर बघूयातच. आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट फटाफट काढून घ्या. करा लवकर. 1 2 3. झालं. नाउ आय विल कट दिस. Now number second. Second is what? Average rate of reaction. Average. आता average म्हणजेच काय? ज्याला आपण सरासरी असं म्हणतो. बरं, काय म्हणताय? सरासरी. एक तुम्हाला ठराविक असा वेळ दिला जातो, विशिष्ट असा वेळ दिला जातो आणि त्याला तुम्ही इथं अवरेज असं इथं बोलताय. ओके, काय बोलताय? अवरेज. आता मग बघा, तुम्ही त्याला इथं डिफाईन कसं करू शकता? सेम वे पुन्हा आपण तसलीच रिएक्शन घेऊया. स्मॉल ए कॅपिटल ए प्लस स्मॉल बी कॅपिटल बी इट गिव्स स्मॉल सी कॅपिटल सी प्लस स्मॉल डी कॅपिटल डी. अशा प्रकारची एक रिएक्शन आहे. आता इथं बघा, ऍव्हरेज आणि इन्स्टंटेनियस दोन्हीमध्ये फरक फक्त एवढाच आहे की ऍव्हरेज मध्ये, इन्स्टंटेनियस मध्ये अत्यंत कमी वेळ दिला जातो आणि ऍव्हरेज मध्ये तुम्हाला वेळ हा ठराविक काही मोजण्या इतका वेळ दिला जातो. 2 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट. ते रिएक्शनवर डिपेंड असेल, एवढं मात्र नक्की आहे. परंतु एक ठराविक असा वेळ दिला जातो. म्हणजे डेफिनेशन पुन्हा सेम. द रेट ऑफ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी वन ऑफ द रिएक्टंट, बरं का, or increase in concentration of any one of the product in a specified interval of time. Specified interval of time.
सो दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. काय बरं? ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे तुम्हाला टाइम एक फिक्स इथं दिलेला आहे. समजा तो स्पेसिफाईड टाइम हा तुम्हाला डेल्टा टी दिला. डेल्टा टी. आता हा जो कॅपिटल डेल्टा आहे ना, तो पण चेंज साठीच जनरली वापरला जातो. हिटसाठी काही ठिकाणी आहे, पण ऍक्च्युली तो कॅपिटल डेल्टा आपण बदल दाखवण्यासाठी वापरतोय, पण तो बदल थोडासा मोठा असावा, जास्त असावा, काही प्रमाणात असावा, डेफिनाईट असावा. तर तशा वेळेस आपण कॅपिटल डेल्टा या सिम्बॉलचा लक्षात ठेवा. तर मग बघा आता, स्पेसिफाईड इंटरव्हल ऑफ टाइम असं इथं म्हटलेलं आहे. मग याला पण तुम्ही याच पद्धतीने डिफाईन करू शकताय. सेम वेने वन ऑफ द रिएक्टंट म्हणजेच इथं काय येणार? -1 बाय ए. चला बोला, डेल्टा ए बाय डेल्टा टी. डेल्टा ए म्हणजे एचं बदलणारं कॉन्सन्ट्रेशन. ओके, सगळे मिळून एचं बदलणारं कॉन्सन्ट्रेशन. पण जर त्याला त्याच्या मोल्सने डिवाइड केलं तर 1 मोल एचं बदललेलं कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू -1 बाय बी डेल्टा बी अपॉन डेल्टा टी किंवा इक्वल्स टू +1 बाय सी. प्लस टाकण्याची तशी गरज नाही, पण टाकलं तरी चालेल. डेल्टा सी अपॉन डेल्टा टी किंवा +1 बाय डी डेल्टा डी अपॉन डेल्टा टी. तर याला तुम्ही म्हणतायत ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे कोणती येते? स्पेसिफाईड टाइम. स्पेसिफाईड म्हणजे एक ठराविक वेळ राहतो. एक ठराविक वेळ तुम्हाला दिला जातो आणि तेवढ्या वेळेमध्ये एखाद्या रिॲक्टंटचं बदलणारं कॉन्सन्ट्रेशन, कमी होणारं कॉन्सन्ट्रेशन किंवा एखाद्या प्रोडक्टचं वाढणारं कॉन्सन्ट्रेशन. कळालंय का सगळ्यांना? दोन्हीमध्ये फक्त फरक एवढा आहे की इथं स्मॉल डी किंवा डेल्टा असतो इन्स्टंटेनियस मध्ये, आणि ऍव्हरेज रेट मध्ये इथं कॅपिटल डेल्टा येतो. त्याचा अर्थ होतो की तो बदल थोडासा जास्त आहे. ओके, आता याच्यावरनं बरेच काही प्रॉब्लेम्स तुम्हाला इथं विचारले जाऊ शकतात. तर ते प्रॉब्लेम्स तुम्हाला इथं सोडवता यायला पाहिजे. आपण 1-2 असे ठराविक असे काही एक्झाम्पल्स बघूयात आणि मग त्याच्यावरनं आपल्याला पुढे जाता येऊ शकेल. त्याच्या अगोदर हे डेफिनेशन फटाफट तुम्हाला लिहून काढायची किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढा. कोइफिशियंट नसतील तर काय डिवाइड करण्याची काय गरजच नाही. ओके, म्हणजे याचा अर्थ त्याचा कोइफिशियंट 1 असतो. झालं. एक छोटस एक्झाम्पल आपण तिथं बघूयात. जनरली ॲव्हरेज रेट याच्यावर क्वेश्चन, म्हणजे फक्त रेट ऑफ रिॲक्शन जर म्हटलं तर आपण जनरली डी न दाखवणार, स्मॉल डी. कारण एवढं पण जास्त बदलणारं कॉन्सन्ट्रेशन आपल्या इकडं बघायला मिळत नाही. ओके, आता समजा एखादी रिॲक्शन तुम्हाला इथं दिली आहे. सपोज फॉर एक्झाम्पल, सपोज अशी रिॲक्शन आहे N2 plus 3H. It gives 2 moles of ammonia. ओके, आता जर तुम्हाला असं म्हटलं की if rate of formation of ammonia is 4 mole per liter per second, find dash number first instantaneous rate of reaction of above reaction, number second consumption of N2, number third consumption of H2 किंवा डिसअपिअरन्स ऑफ H2 असं पण त्याला तुम्ही इथं म्हणू शकता. दिसतंय? ओके, तर बघा आता प्रॉब्लेम आहे. वरची रिॲक्शन आहे, तुम्हाला इथं जस्ट रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया दिलाय. म्हणजे बघा स्ट्रेट अवे तुम्ही इथं काय बोलू शकताय की तुम्हाला दिलंय काय नाही, व्हॉट यू हॅव गिव्हन. फॉर्मेशन ऑफ अमोनिया त्याचा रेट दिलाय. आपण मगाशी लिहिलेलं होतं क्लिअरली, फॉर्मेशन ऑफ अमोनिया म्हणजेच कसं बरं? DNH, इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया विथ रेस्पेक्ट टू टाइम. यालाच आपण काय बोलताय? रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया. बरोबर आहे.
त्याला मी थोडंसं अगोदर लिहितो क्लिअरली. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया. बघा व्यवस्थित समजून घ्या. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया किती आहे सांगा. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया ज्याला आपण कसं दाखवू शकताय, DNH3 डिवायडेड बाय DT. त्याच्या अलीकडे साईन नाही याचा अर्थ तिथं प्लसचं साईन आहे. इथं जर कंजम्पशन असा शब्द असता तर इथं कोणतं साईन आलं असतं, मायनसचं साईन आलं असतं. आणि याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 4. हे युनिट एवढं आहे ते तुम्ही नंतर लिहून काढा. ओके, तर अशा प्रकारची त्याची व्हॅल्यू आहे. आता तुम्हाला इथं काढायचे काय, यू हॅव टू फाइंड हिअर फर्स्ट इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. सगळ्यात अगोदर आपण फॉर द गिव्हन रिएक्शन, फॉर गिव्हन रिएक्शन त्या दिलेल्या रिएक्शन साठी आपण इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शनचं एक्सप्रेशन लिहू शकता. वी कॅन राईट काय लिहू शकताय तुम्ही, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन कसं लिहू शकताय सांगा बघू. हा चला फटाफट. N2 त्याचा मगाशी कुठेतरी क्वेश्चन विचारलेला होता, मोल एकच असेल तर काय करायचं. चांगली गोष्ट आहे की त्याला एकनच डिवाइड करायचं, मायनस DN2 डिवायडेड बाय DT. ओके, दॅट विल इक्वल्स टू, आता बघा H2 चे 3 मोल आहेत, तीनही मोलचं कमी होणार हे झालं कॉन्सन्ट्रेशन. पण आता आपल्याला एका मोलचं पाहिजे, तर मग बघा जर 3 रजिस्टरची किंमत 45 रुपये असेल, एका रजिस्टरची किंमत किती, 15 रुपये. कसं आलं, त्या 45ला टोटल रजिस्टरच्या संख्येने डिवाइड केलं, तसं टोटल हायड्रोजनचं कमी होणारं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मायनस DH2 बाय DT आपल्याला एका हायड्रोजनच्या मोलचा पाहिजे. तर मग आपण तिथं काय करणार, 3 त्याला डिवाइड करणार. म्हणजे हा जो स्टोकिओमेट्रिक कोइफिशियंट आहे, हा जो सहगुणकाचा जो आकडा आहे, त्याने काय करायचे, या इन्स्टंटेनियस आणि ॲव्हरेज रेट मध्ये डिवाइड करायचे. इथं कोणीच नव्हतं त्याच्यामुळे तुम्ही 1 ने डिवाइड केलं, ज्याला लिहिण्याची गरज नाही. आणि दॅट विल इक्वल्स टू, इथं फॉर्मेशन ऑफ अमोनिया, फॉर्मेशन ऑफ अमोनिया प्लस साईन. परंतु हे सगळ्या वेळेस अमोनियाचं फॉर्मेशन झालं, आपल्याला एका अमोनियाचं फॉर्मेशन सांगायचे, तर कोइफिशियंट करा डिवाइड लगेच 1/2. तर इथं 2 ने आपण काय केलेलं आहे, डिवाइड केलं. ओके, हा पॉइंट कळालाय सगळ्यांना. तर हे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शनचं एक्सप्रेशन झालं. आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथं काय काढायचंय, याला तुम्ही रेट ऑफ कंजम्पशन ऑफ N2 म्हणतात, जो सेकंड पॉइंट आहे. याला तुम्ही रेट ऑफ कंजम्पशन ऑफ H2 म्हणतात. आता या 3 ची सोय तुम्हाला लावावी लागेल, नेऊन टाकावं लागेल, तर तुम्हाला याची व्हॅल्यू भेटेल. ज्याला आपण गोल करतोय ना, तो झाला रेट ऑफ कंजम्पशन ऑफ हायड्रोजन गॅस, आणि याला आपण म्हणताय रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया. त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. म्हणजे बघा एक पॉइंट तुम्हाला कळतोय की जर समजा तुम्हाला एवढी एक व्हॅल्यू मिळाली, तर तुम्ही याची पण व्हॅल्यू काढू शकताय, याची पण व्हॅल्यू काढू शकताय, आणि याची पण व्हॅल्यू काढू शकताय. तर जो तुमचा प्रॉब्लेम आहे, बघा प्रॉब्लेम मध्येच आन्सर आहे, या एक्सप्रेशन मध्येच आन्सर आहे. हा दिलाय आणि हे तुम्हाला काढायचे. त्याच्या बॉटमला मी राईट टाकतोय, जो दिलाय त्याच्या अपला मी राईट टाकतोय. एवढी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया, अमोनियाचं पूर्णपणे फॉर्मेशन. ओके, तर मग आता इथं तुम्हाला इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन जर काढायचं असेल, आता इथं बघा नाऊ आपण असं म्हणूया, आपण 1 बाय 1 फाइंड करूया. नंबर फर्स्ट IROR आपल्या सोयीप्रमाणे व्हॅल्यू घ्यायची, डायरेक्ट याची सांगा 1/2. हा बोला, DNH3 डिवायडेड बाय DT आणि इक्वल्स टू, आता बघा 1/2 हे जे आहे DNH3 बाय DT, याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, कमांड सांगा 4. तर याची व्हॅल्यू दिलेली आहे 4. तर बेस 2 4 2 4 पर लिटर पर सेकंड. तर हा झाला त्या रिएक्शनचा कमांड सांगा काय, इन्स्टंटेनियस रेट. त्या रिएक्शनचा इन्स्टंटेनियस रेट, त्याचा अर्थ असा होतो की अमोनियाचा 1 मोल एका सेकंदाला किंवा एका सेकंदाला अमोनियाचे 2 मोल त्या ठिकाणी काय होतात, तयार, किंवा अमोनियाचा 1 मोल 2 मोल पर लिटर. अमोनियाचे जे 2 मोल आहेत
तर ते मात्र म्हणजे 2 मोल पर लिटर, 2 मोलार एवढं कॉन्सन्ट्रेशन अमोनियाचं एका सेकंदाला इन्क्रीज होतं. किती सेकंदाला? एका सेकंदाला. एका सेकंदाला अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन 2 मोल पर लिटरने इन्क्रीज होत आहे. त्याचबरोबर सेकंदाला नायट्रोजन गॅसचं कॉन्सन्ट्रेशन आता 2 मोल पर लिटरने कमी होत आहे. एका सेकंदाला हायड्रोजन गॅसचं कॉन्सन्ट्रेशन देखील 2 मोल पर लिटरने कमी होत आहे. असा याचा अर्थ होतोय. कळालं? आता नेक्स्ट नंबर 2 आपल्याला काय फाइंड करायचे बरं सांगा. रेट ऑफ कंजम्पशन ऑफ N2. रेट ऑफ कंजम्पशन मी शॉर्ट मध्ये लिहितो ऑफ कोण सांगा N2. याला तुम्ही कसं लिहू शकाल बोला. कसं लिहिणार? मायनस डी N2 अपॉन dt. याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. हे बघा आता ह्याची व्हॅल्यू याला इक्वल आहे. आपण प्रत्येकाच्या व्हॅल्यू त्यालाच इक्वल घेऊयात कारण तोच माहित आहे आपल्याला. 1/2 सांगा डी NH3 डिवायडेड बाय dt. आणि फटाफट मग तुम्ही आता व्हॅल्यू लिहू शकताय 1/2 इंटू काय व्हॅल्यू आहे त्याची 4. तर 2 दुनी 4. त्याची पण व्हॅल्यू तेवढीच आलेली आहे. याचा अर्थ पण तोच होतोय. एका सेकंदाला नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन 2 ने कमी होत आहे. तुम्ही म्हणाल इथं तर मायनस टाकले नाही पण इथं टाकलेत ना. याचा अर्थ असा होतो डिक्रीज. जेव्हा तुम्ही कंजम्पशन हा शब्द वापरताय किंवा जेव्हा तुम्ही इथं मायनस टाकताय तेव्हा इथं मायनस टाकण्याची गरज नाही. तुम्हाला जर असं म्हटलं असतं की नायट्रोजनचं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन किती तर तुम्ही म्हटलं असतं -2. पण आपण जर असं म्हटलं नायट्रोजनचं डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन किती तर तुम्ही म्हणणार +2. कळालं का सगळ्यांना? समजा माझ्याकडे 50 रुपये आहे. 50 चे 40 झाले. तर ते रुपये कितीनं कमी झाले? तर 10 ने कमी झाले. पण बदल कितीचा झाला? तर बदल झाला -10चा. मी जर असं म्हटलं असतं माझ्याकडची रक्कम -10 ने कमी झाली तर ते आन्सर करेक्ट असलं असतं का? कारण आपण कमी हा शब्द वापरतोय. कमी म्हटलं की मायनस सांगण्याची गरज नाही. हा जर बदल कितीचा झाला म्हटलं तर तुम्हाला सांगावं लागेल 10चा बदल. तसं इथं आहे. तुम्ही कंजम्पशन शब्द वापरताय तुम्ही इथं मायनसचं साइन टाकताय तर मग इथं मात्र तुम्हाला मायनस टाकण्याची गरज नाही. कंजम्पशन ऑफ नायट्रोजन गॅस किती झालं? 2 मोलार पर सेकंड. एका सेकंदाला 2 मोलारने त्याचं कॉन्सन्ट्रेशनचं कंजम्पशन होत आहे म्हणजे घट होते कमी होत आहे. ओके तर अशा प्रकारचा हा पॉइंट आहे. आणि नंबर 3 तिसरा आपल्याला काढायचा. काढता येईल का बरं तुम्हाला आता? बोला. रेट ऑफ कंजम्पशन ऑफ कोण? अमोनियाचं कंजम्पशनचा रेट म्हणजेच तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची? मायनस DNH3 नाही अमोनिया नाही कुठे गेलं ते H2 चं काढायचे आपल्याला. H2 चं कंजम्पशन काढायचे म्हणजे इथं काय येईल? DH2 अपॉन dt. आता जरा व्यवस्थित बघा. आता थोडं काळजीपूर्वक आपल्याला बघावं लागणार आहे. आपल्याला व्हॅल्यू याची काढायची. आता या 3चं काय करायचं? तर ह्या 3ला आपल्याला इकडेच नेऊन आपटावं लागणार आहे. डिवाइडचे 3 तिकडे गेल्यानंतर काय होतील? मल्टिप्लाय मध्ये. हे 3 इकडे आले ह्या 1 ला मल्टिप्लाय मध्ये आणि डिवायडेड बाय 2 आहे. नीट आणि व्यवस्थित बघा पुन्हा कळणार नाही. नाहीतर तुम्हाला एवढंच दिसेल की इथं तर 1/2 होतं 3/2 कुठून आले? तर हे 3 आहे 3 आपल्याला व्हॅल्यू केवळ याची काढायची. कंजम्पशन ऑफ हायड्रोजन गॅस काढायचे. या 3शी काही देणं घेणं नाही. परंतु त्या एक्सप्रेशन मध्ये मात्र 3 येतात कारण प्रत्येकाच्या 1 मोलचा आपल्याला इथं काढायचं होतं. त्याच्यामुळे इथं स्टोकिओमेट्रिक कोएफिशियंटने डिवाइड करण्याची वेळ आपल्यावर येते. तर हे 3 इकडं ह्या 1ला मल्टिप्लाय मध्ये गेले. हे बघा 3 मल्टिप्लाय मध्ये आणि इंटू पुढे किती आहेत? तेच आहेत DNH3 बाय dt. आणि चला फटाफट व्हॅल्यू पुट करा. 3/2 इंटू काय व्हॅल्यू आहे याची? पुन्हा एकदा 4 2 4 3 6. याचं मात्र जरा जास्तच व्हॅल्यू कमी व्हायला लागली बघा. एका सेकंदाला 6 मोल पर लिटरने या हायड्रोजन गॅसचं कंजम्पशन होत आहे. एका 6 मोल पर लिटरने. नायट्रोजनचं 2 नेच होत आहे. अमोनिया 2 नेच होत आहे. परंतु कोण आहे हा? हायड्रोजन. तर त्याचं मात्र एका सेकंदाला कितीने व्हायला लागले? 6 मोलार पर सेकंड ने त्याच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये घट होते. जसं रिएक्शन पुढे चालेल जसं रिएक्शन पुढे टू बी कंटिन्यू होईल तर तसं इथं काय होणार आहे की एका अमोनियाचा मोल 2 ने वाढणार. एका नायट्रोजनचा मोल
2 ने कमी होणार, परंतु एका हायड्रोजनचा मोल मात्र कितीने वाढणार? 6ने वाढणार. कॉन्सन्ट्रेशन, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन, द कंजम्पशन ऑफ H2 or disappearance of H2, so its rate is 6 molar per second. समजलं का सगळ्यांना? तर अशा प्रकारे एक्झाम्पल आहेत एनसीईआरटी मध्ये, याच्यावर आधारित बरेच काही एक्झाम्पल्स असतील. हे 1 मिनिटात बघून घ्या. मी वाटलंच तर तुम्हाला त्याचा पेज नंबर सांगेल. किंवा त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवला जाईल एनसीईआरटी बुकचा. तुम्ही त्याच्यावरनं ते एक्झाम्पल इथं करू शकतायत. सध्या मी तुम्हाला पेज नंबर सांगेल. पेज नंबर 98 वर आहे बघा. 4.1 आणि 4.2 सेम प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. नाही जमले तर उद्याच्या पिरियडला आपण 4.1 आणि 4.2 हे 2 क्वेश्चन सोडून, ओके, एक्सर्स एनसीईआरटी बुक 12th फिजिकल केमिस्ट्री किंवा 12th केमिस्ट्री पार्ट फर्स्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला ते दोन्ही प्रॉब्लेम बघायला मिळतील. तर होमवर्क काय आहे? एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन 4.1 इन टेक्स्ट क्वेश्चन अनसॉल्व्ड, 4.1 आणि 4.2 जो टोटली याच्यावरच डिपेंड आहे. ओके, तर तुम्हाला आता हे दोन्ही क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही फक्त ट्राय करा. त्याची रेकॉर्डिंग देखील आता युट्यूबवर पण थोड्या वेळानं पब्लिश होईल. तुम्ही युट्यूबवरनं पण लिंक तुम्हाला शेअर करणार आहोत. त्याचबरोबर रेकॉर्डिंग मध्ये देखील हे लेक्चर ऍज इट इज असेल. तुम्हाला याच्यावरचे दोन्ही प्रॉब्लेम सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे. आपण उद्याच्या पिरियडला अगोदर 4.1 आणि 4.2 हे 2 एक्झाम्पल बघूया आणि त्याच्यानंतर मग पुढच्या पार्टकडे वळूया. पुढचा पार्ट आपला असेल कोणता? फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिॲक्शन. आणि मग त्याच्या फॅक्टरची स्टडी करत असताना बरेच फॅक्टर आहेत. मग नेचर ऑफ रिॲक्टंट, सरफेस एरिया ऑफ रिॲक्टंट, टेम्परेचर, प्रेशर, कॅटॅलिस्ट, व्हॉल्यूम आणि त्याच्यानंतर मग पार्ट येतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, की रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट कसा अवलंबून आहे. मग त्याच्यावरच आधारित आपला पूर्ण टॉपिक असेल. ओके, आणि फायनली मग रिॲक्शनचा मेकॅनिझम, ज्याला आपण कोलिजन थिअरी असतो, अशा प्रकारचा एक हा साधा सिंपल आणि अगदी इंटरेस्टिंग असा हा टॉपिक आहे. ओके, तर उद्या आपण 4.1 आणि 4.2 हे 2 इन टेक्स्ट क्वेश्चन सोडून नंतर फॅक्टर अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिॲक्शन कडे वळणार आहोत. सो लेट अस स्टार्ट.